तर सर मागच्या गेल्या महिन्यात आपल्या फॅमिली मेंबर्सने आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, ते मी आता तुम्हाला विचारते. ठीक आहे. तर रोड पासून म्हणजे आपण बिअर शॉपी चालू करणारे किंवा परमिट रूम बिअर बार चालू करणारे, तर ते चालू करण्यासाठी आपल्याला रोड पासून किती अंतर ठेवलं पाहिजे, म्हणजे किती अंतर असते? अच्छा, मग परमिट रूम बिअर बार किंवा बिअर शॉपीचं रोड पासूनचं अंतर किती आहे? हो. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला ह्या प्रश्नांचं डिटेलमध्ये उत्तर देतो. पण त्यापूर्वी मला सांगा, तुम्ही बाहेरगावी वगैरे तर जात असालच? हो, जाते. आता मला एक सांगा, ह्याच्या आधी तुम्ही जस्ट बाहेर कधी गेला होता, कुठे गेला होता? मी गणपतीमध्ये पुण्याला गेले होते. अच्छा, गणपतीमध्ये मी पुण्याला गेले होते. ओके. आणि कुठल्या गाडीने गेला होता? एसटी ने गेले होते मी पुण्याला. अच्छा, गणपतीत. मी आता जस्ट तुम्ही पुण्याला एसटी ने गेला होता? बर. खिडकीत बसला होता? हो, खिडकीत बसले होते. अच्छा, गुड. अच्छा, खिडकीतून बाहेर बघत होता? हो, बघत होते. बर. तर तुम्हाला रस्त्यानं परमिट रूम बिअर बार, वाईन शॉप, बिअर शॉपी काय दिसलं का? हा, मी तेच तर बघत होते. मी मुद्दामहून बाहेर बघत होते की असं काय दिसतंय का. पण मला भरपूरच दिसले. अगदी रस्त्यालगतच परमिट रूम बिअर बार असेल किंवा बिअर शॉपी असेल तर ते दिसले मला. बघा, आता तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे. तुम्ही आता सातारावरनं तुम्ही पुण्याला बसनं गेला, हा ठीक आहे. जाताना तुम्हाला भरपूर परमिट रूम, म्हणजे मोजू शकत नाही एवढे तुम्हाला परमिट रूम बिअर बार दिसले असतील, बिअर शॉपी दिसले असतील. माझ्या मते 5-7 वाईन शॉप पण लागतात सातारा पुण्याच्या मध्ये. शिरवळमध्ये 1-2 आहेत, सातारमध्ये 1-2 आहेत, खंडाळमध्ये आहे, शिंदेवाडीमध्ये आहे. हा ठीक आहे. जवळपास 7 वाईन शॉप आहेत. ते किती लांब होते रस्त्यापासून? नाही, अगदी रस्त्यालगतच होते, त्यामुळे विचारलं तुम्हाला मी हा प्रश्न. ओके ओके. पुण्याच्या अलीकडं शिंदेवाडी आहे किंवा त्याला आपण ते कैलास वेळ आहे. पुण्याला आपण सातारानं पुण्याला जाताना डाव्या साईडला कैलास वेळ आहे. त्याच्या समोर एक वाईन शॉप आहे. हा, ते पाहिलं का? एकदमच लागून आहे. हो, एकदमच लागून आहे. ठीक आहे. आता मला सांगा, त्या लोकांचं बिअर शॉप असू दे, परमिट रूम बिअर बार असू दे, रस्त्याला लागून आहे 30-35-40 फूट 50 फूट अंतर आहे. ठीक आहे, चालू होतं. तुमचं होणार नाही का? होणार ना, 100% होणार. हा, आता मी तुम्हाला लॉ सांगतो. ओके. आता मी तुम्हाला जस्ट काय सांगितलं हे तुम्हाला, की मला विचारून तुमचं समाधान नाही झालं आणि तुम्ही 10 जणांना विचाराल, एक्साईजच्या अधिकाऱ्यांना विचाराल, प्रत्येक जण तुम्हाला वेगवेगळं उत्तर देईल. स्वतः तुम्ही आज ह्या व्यवसायात येऊ इच्छिता, गाडी काढा, बाहेर पडा, एक 50 किलोमीटर जावा. जाताना बघा किती बार लागतायत, ते रस्त्यापासून किती लांब आहेत. त्यांचे जर जवळ चालू होतात, हायवे लागा, नॅशनल हायवेला जावा. तुमच्या जवळचा जो नॅशनल हायवे आहे त्या हायवेला जावा. जसं तुम्ही आता गणपतीत पुणे सातारा गेला, एसटीने गेला, एसटीने आला. भरपूर म्हणजे 7-8 वाईन शॉप लागले. परमिट रूम बिअर बारची तर गिनतीच नाही एवढे लागले असतील. आणि बऱ्यापैकी सगळे, काही लांब पण आहेत, ठीक आहे, ज्यांची जागा ज्यांची लांब आहेत, काही बऱ्यापैकी सगळे रस्त्याला घासून आहेत. म्हणजे अगदी की पार्किंगला अगदी घासून नाहीयेत, म्हणजे 1-2 होते ते घासून होतेच, पण काही काही असे लांब आहेत रस्त्यापासून एकदम थोड्याशाच अंतरावर, थोड्या अंतरावर, पार्किंगला थोडी पुढे 10-20 फूट 50 फूट जागा आणि परत लगेच परमिट रूम बिअर बार किंवा. ठीक आहे. आता कायदा काय सांगतो, जो 1949चा दारूबंदी कायदा आहे तो काय सांगतो, राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग. राज्यमार्ग म्हणजे त्याला आपण इंग्लिश मधून म्हणतो स्टेट हायवे, आणि राष्ट्रीय महामार्ग त्याला आपण म्हणतो नॅशनल हायवे. काय म्हणतो? नॅशनल हायवे. आणि राज्य महामार्गाला काय म्हणतो? स्टेट हायवे. या दोन्हीच्या मध्यापासून 75 मीटर लांब पाहिजे, हा कायदा सांगतो. दोन्हीच्या मध्यापासून 75 मीटर लांब. हा, म्हणजे जर समजा तुमची जागा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असेल तर रस्त्याच्या मध्यापासून तुमच्या इमारतीचं बांधकाम हे 75 मीटर आत पाहिजे. परंतु हे हवाई अंतर नाहीये, स्ट्रेट असं. जसा तुम्ही रस्ता दाखवताय, जसा तो तुमच्या बारकडे जायचा रस्ता आहे, तसं ते अंतर मोजतात. कशाला? म्हणजे तुमची जागा अगदी 50 फूट असेल, तुमची जागा 50 फूट माग आहे, तर तुम्ही असं ह्या डाव्या कोपऱ्यातून असं सरळ रस्ता गेलाय, मागच्या साईडवरनं असा फिरून आलाय, परत असा आलाय, आणि परत असा आलाय, आणि परत गेलाय. असं करून तुम्ही तुमच्या 50 फूट जागेत किंवा 60 फूट जागेतच असं फिरून तुम्ही 75 मीटर अंतर दाखवू शकता. ओके. ज्यावेळेस आता त्यावेळेस तुम्ही नव्हता किंवा 5-7 वर्षापूर्वी, त्यावेळेस तुम्ही लहान असाल, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं
जी दारूची दुकान राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून जवळ आहेत त्या लोकांसाठी 500 मीटर आणि 220 मीटरचा नियम काढला होता. त्यावेळेस बऱ्यापैकी दुकानं बंद झाली, बऱ्यापैकी बार शिफ्ट झाले, परंतु काही लोकांनी रस्ता असा गोल फिरून दाखवला. असा गोल म्हणजे तुम्ही एक छोटस एक लहानपणी आपण गेम खेळायचो बघा, एक मणी असायचा आणि त्याला असा 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 रोड असायचा आणि आपण तो मणी असा आतमध्ये सेंटरला घालायचो, आठवतंय का? हा, तर तो कसा असा रस्ता असतो गोल 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 गोल, रस्ता असा गोल हा हा गोल असतो, त्याला मध्ये गॅप असतात. हा, तसा तो म्हणजे इथं तुमचा बार आहे मधोमध, हा, आणि ही तुमची जागा आहे, हा, आणि इथून रोड आहे. तर हे बघा तुम्ही, आता मी सगळ्यांना दाखवतो, इथं तुमचा बार आहे आणि हा रोड आहे. तर तुम्ही हा असा रस्ता दाखवू शकता. कळालं तुम्हाला? ओके ओके, समजलं समजलं सर. नियम 75 मीटरचा आहे, पण ते हवाई अंतर 75 मीटर असं नाही मोजणार. तुम्ही रस्ता कसा दाखवलाय, गोल दाखवलं तरी चालू शकतं, असा दाखवलाय ना. ओके, हा. आपल्याकडे आपला बार आहे, त्याचा नकाशा पण आहे आपल्याकडे, आहे तो आपण बरेच जण इथं आल्यावर दाखवतो. ओके, जर कुणाला जर तो बघायचा असेल नकाशात तर त्यांना व्हिडिओ कॉल करायला लावा, आपण तो नकाशा त्यांना जरूर दाखवूया. ठीक आहे, ठीक आहे. समाधान झालं? आणि काय विचारायचं तुम्हाला या संदर्भात? कारण का तुम्हाला भरपूर आपल्या फॅमिली मेंबरला उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला आधी कळालं पाहिजे. मी आपल्या फॅमिली मेंबरला कमी आणि तुम्हाला समजावून सांगतोय का, तर तुम्हाला त्यांना उत्तर द्यायची. आज रोज तुम्ही 50, 100, 200 जे काय कॉल येतात तुम्हाला, त्याला फेस करता. त्यावेळेस हे जे माणसं विचारतात त्यावेळेस तुमचं जर क्लिअर असेल, तुमचं माइंड जर क्लिअर असेल, तुम्हाला जर यातली माहिती मिळेल तर तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता. त्यामुळे मला तुमचं आणि ह्यात काय विचारायचं असेल तर विचारा. नाही, यामध्ये काही शंका नाहीये. आता क्लिअर झालंय संपूर्ण. कुणाचा तुम्हाला फोन आला तुम्ही हे सांगणार? हो, 100%. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न विचारा. तर सर, दुसरा प्रश्न आपला असा आहे, म्हणजे आपल्याला आपले फॅमिली मेंबर विचारतात, ओके, तर एनओसी कधी घ्यावी लागते? म्हणजे आपण बिअर शॉप चालू करणार ना, त्यासाठी एनओसी कधी घ्यावी लागते? हे बघा, परमिट रूम बिअर बार सुरू करताना, ठीक आहे, जर तुमच्या गावामध्ये आधीपासून कुठलंही लिकर शॉप चालू असेल, कुठलंही लिकर शॉप, परमिट रूम बिअर बार जर तुम्ही नव्यानं चालू करताय आणि तुमच्या गावामध्ये कुठलंही लिकर शॉप असेल, मग देशी दारूचं असेल, बिअर शॉप असेल, बार असेल, वाईन शॉप असेल, तर तुम्हाला एनओसी घ्यायची गरज नाही. परमिट रूम बिअर बार साठी एनओसीची गरज आहे असा मुळात कायदाच नाहीये. ओके ओके, ठीक आहे. हे कसं झालं, ज्यावेळेस मागं एक 8-10 वर्षापूर्वी उभी बाटली आडवी बाटली व्हायची, त्यावेळेस पण तुम्ही नसाल, तुम्ही लहान असाल त्यावेळेस, ठीक आहे. तर ज्यावेळेस व्हायच्या उभी बाटली आडवी बाटली व्हायची, काय व्हायचं, गावातल्या छोट्या गावात व्हायचे हे विषय, मोठ्या शहरात सिटीमध्ये तालुक्याच्या ठिकाणी पण नाही व्हायचे हे विषय. अगदी छोटी गाव आहेत, छोटी गाव आहेत, 1000, 2000, 5000 लोकसंख्या आहे, तिथं हे विषय व्हायचं काय, गावात परमिट रूम बिअर बार मंजूर व्हायचं आणि गावातले जे विरोधी पक्ष असतो, विरोधी पार्टी, छोट्या गावामध्ये 2 गट असतात. हो, 2 गट असतात. तर विरोधी पार्टीचा गट काय करायचा, गावातल्या महिलांना एकवटायचा, मग कलेक्टर ऑफिसच्या बाहेर धरणं देणे, एक्साईज ऑफिसच्या बाहेर जाऊन तिथं धरणं देणे, घोषणा देणे, प्रसंगी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर उपोषणाला बसणे, उपोषण. ओके ओके. किंवा तुमचे जे मंत्री आहेत, आपले राज्य उत्पादन शुल्कचे मान्य जे मंत्री महोदय आहेत, त्यांना जाऊन भेटणे, त्यांना काय म्हणतो पत्रक वगैरे देतात, किंवा त्यांना घेरावा घातल्याचं पण मी एकदा बघितलेलं आहे. आता मी त्या मंत्री महोदयांचं नाव घेत नाही, परंतु माझ्यासमोरची गोष्ट आहे ही, त्यांना घेरावा घातला होता आणि दारूबंदी झालीच पाहिजे वगैरे असं होतं. हे करणे, पेपरबाजी करणे, पेपरबाजीमध्ये असं आलं येतात की बाबा ग्रामीण भागातील मुलांच्या हातात लेखणी द्यायच्या ऐवजी हे सरकार दारूची बाटली देत आहे, असं म्हणजे हे करणं. वर्तमानपत्रात प्रसंगी टीव्हीला, मराठी चॅनलला न्यूज येतात. हो सर. आपले जे लोकल चॅनल आहेत, आपल्या इथे पण गावात एक चॅनल आहे लोकल चॅनल, सप्ततारा म्हणून काहीतरी आहे, अशा लोकल चॅनलवरती न्यूज आणवणे, जेणेकरून सरकारची आणि सरकारी अधिकारी, सरकारची म्हणजे मंत्री महोदयांची आणि शासनाची, म्हणजे बाबा हे शासन आहे, बाबा आता हे युतीचं शासन आहे, हे युतीचं शासन मुलांच्या हातात कामधंदा नाहीये, कामधंदा द्यायच्या ऐवजी दारूची बाटली देते, हे शासन मुलांच्या हातात लेखणी काढून दारूच्या बाटल्या देते, अशा प्रकारचं सगळं करणे. यामुळे होतं काय, शासनाचं आणि शासकीय अधिकाऱ्यांचं नाव खराब होतं.
म्हणून त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी काय केलं की जर तुमच्या गावामध्ये एक पण बिअर बार नाहीये तर तुम्ही काय करा, गावची एनओसी आधीच आणा. म्हणजे जर उद्याच्याला आम्ही तुम्हाला बार मंजूर केला आणि गावची लोक आमच्याकडे आली तर आम्ही त्यांना दाखवू शकू, हे बघा तुम्हीच एनओसी दिली. ठीक आहे. परमिट रूम बिअर बार साठी गावची एनओसी पाहिजे असा कुठेही कायदा आज तरी नाहीये. लक्षात आलं तुमच्या? पण हे का हा नियम बनवलेला आहे. नियम बनवला का बनवलेला आहे हे जर मी तुम्हाला डिटेलमध्ये कारण सांगितलं. बरोबर आहे. जेणेकरून शासनाची. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्या गावात जर एनओसी मिळत नसेल आणि तुमचा बार जर तिथे एक पण नसेल तर माझं सरळ सांगणं आहे की प्रेमाने एनओसी मिळवा, अन्यथा दुसऱ्या जागी परमिट रूम बिअर बार काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे. असं क्लिअर ओपनली सल्ला द्या. गाव एनओसी देत नाहीये, ठीक आहे, तुम्ही इथे 5-10 लाख रुपये खर्च करून इमारत बांधणार, लायसन वगैरे काढणार आणि परत गाव एकवटलं. आता तसं होत नाही. गेल्या 5-7 वर्षात उभी बाटली आडवी बाटली अगदी 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 कमी प्रमाण झालं आहे. म्हणजे जवळजवळ होत नाही. गावाला पण कळलं की आपण जरी दारू बंद केली तरी माणसं बाहेरच्या गावातून आणून विकतायत, 2 नंबरनं विकतायत. जी बाटली 100 रुपयाला मिळते ती 2 नंबर म्हणजे वाईन शॉप मधून आणून कोणतरी ठेवतं ढाब्यावर वगैरे. ठीक आहे. हा, ती 100ची बाटली 150 रुपयाला घ्यायला लागते. किंवा ज्यांना प्यायचंय ते परगावात जाऊन पितायत. हॉटेलवाल्यांना किंवा बाकीची जी थांबणारी लोक आहेत तुमच्या गावात ती थांबत नाहीयेत. त्यामुळं गावकऱ्यांना पण आता कळलं की बाबा एक दारूचं दुकान असणं कायदेशीर रित्या दारूचं दुकान असणं फायदेशीर आहे, गरजेचं आहे. ठीक आहे. हा, पुढचा प्रश्न सांगा सर. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की आता प्रत्येक गावात MIDC हे असतेच. ओके. जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी पण आहे. आपल्या कोरेगावमध्ये पण आपल्या कोरेगावमध्ये सुद्धा आहे. तर MIDC मध्ये बार लायसन काढू शकतो का आपण? म्हणजे ते MIDC चा जो एरिया आहे त्यामध्ये आपण ते बार लायसन काढू शकतो का? ठीक आहे. आता MIDC एरियामध्ये आता त्याच्या आधी तुमच्याकडून मला उत्तर घ्यायचं. ठीक आहे. एने कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात तुम्हाला माहिती आहे का? मला सांगा. कुठले एने असतात? आपण काय सांगतो आपल्याला कुठला एने पाहिजे? कमर्शियल एने आपल्याला. वाणिज्य बिगर शेती. कमर्शियल एनेलाच वाणिज्य बिगर शेती म्हणतात. तुम्हाला काय प्रांतीय एने लागतं? नाही, ते कुणाचं एने असतं ते आहे. ओके. एने कुठल्या प्रकारचे आहेत? एक कमर्शियल एने, दुसरा कुठला असतो? 42. त्याच्या अंतर्गत कुठले एने करतात लोक? त्याच्या अंतर्गत प्रांतीय एने सुद्धा करतात. सांगतो मी. रेसिडेन्शियल एने, रहिवासी. मला दाखवता तुम्ही ऑर्डर? मी म्हणतो नाही हे बघा निवासी लिहिलंय. निवासी एने. निवासी एने म्हणजे काय? बघा, भारत हा कृषी प्रधान देश आहे. ठीक आहे. तुम्ही पण ऐका बरं का, तुम्हाला पण उत्तर द्यायची. ठीक आहे. हो म्हणा तिथनच. ओके. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातली सगळी जमीन शेती ह्या वर्गातच येते. बाय डिफॉल्ट शेती जमीन आहे. शेती वर्गात. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला रहिवाशी बिगर शेती म्हणजे रेसिडेन्शियल एने करणं गरजेचं आहे. ओके. समजलं. म्हणजे आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण रेसिडेन्शियल एने करणं गरजेचं आहे त्या घराच्या ठिकाणी. घरासाठी. ओके. जर तुम्हाला कुठलेही व्यापारी ऍक्टिव्हिटी करायची असेल, कुठलाही व्यापार करायचा असेल तर त्यासाठी वाणिज्य, ज्याला इंग्लिश मधनं म्हणतात कमर्शियल, एने करणं गरजेचं आहे. समजलं सर. जर तुम्हाला व्यापार करायचा असेल, कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी कमर्शियल म्हणजे व्यापारी एने करणं गरजेचं आहे. ओके सर. तिसरा प्रकार सांगतो. जर तुम्हाला त्या ठिकाणी एखादी फॅक्टरी, कारखाना, उद्योग, व्यापार नाही उद्योग उभारायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इंडस्ट्रियल एने करणं गरजेचं आहे. इंडस्ट्रियल एने. मेन आपल्या कॉमन लोक अजून एनेचे 5-6 प्रकार आहेत. जसं की पब्लिक युटिलिटी, जे आजकाल तुम्ही बस स्टँड बघता, पाण्याची टाकी बघता, हे पण शेतीतून बिगर शेती शासनाने केलेले असतात. पण हे जसं आपलं व्यापारी आहे, रहिवाशी आहे, इंडस्ट्रियल आहे, त्याच्याऐवजी त्यांचे ते कॅटेगरी वेगळे आहेत. पब्लिक युटिलिटी आहे, अशा अजून कॅटेगरी आहेत. त्याची मला आता आपण ह्या विषयी जास्त नको माहिती घ्यायला. ठीक आहे. मेन 3 गोष्टी लक्षात ठेवा. रहिवाशी, एक तर शेती, नंतर रहिवाशी, नंतर वाणिज्य, नंतर इंडस्ट्रियल. आता नवीन जे आलाय ते पण आता जाता सांगतो की इंडस्ट्रीला एने करायची गरज नाहीये असं जी आलाय. त्यावेळेस बरीच लोकांना काय वाटतं, अजून तो येऊन माझ्या ते 5-6 महिने झालेले आहेत. आपण त्यावर एक मागा व्हिडिओ पण बनवलाय की त्यावेळेस आपल्याला खूप लोक विचारत होते की हा जी आर आलाय तो आता आपल्याला हॉटेलला, बारला एने करायची गरज नाहीये, इंडस्ट्रीसाठी तो जी आर आहे.
इंडस्ट्री म्हणजे उद्योग, व्यापार, कारखाना, फॅक्टरी, कंपनी. ठीक आहे, ही एकच नाव आहे. ही जर तुम्ही जर इंडस्ट्री काही प्रोडक्शन करत असाल, काही तुम्ही कारखाना टाकत असाल, तर त्यासाठी तुम्हाला एनए करायची गरज नाही, असा GR आहे तो. म्हणजे इंडस्ट्रीला येण्याची गरज आजकाल नाहीये. असू दे, पण तो एनएचा भाग आहे, इंडस्ट्रियल एनए. आता तुमच्या प्रश्नावर आपण येऊया. हे आपण तुम्हाला ज्यासाठी सांगितलं की हे तुम्हाला नीट कळालं पाहिजे आणि तुम्हाला पण. ठीक आहे, तर आता जो तुमचा MIDC एरिया आहे, त्या MIDCतली जी जमीन असते ती शासनानं इंडस्ट्रियल एनए केलेली असते. इंडस्ट्रियल एनए, हा, इंडस्ट्रियल एनए केलेली असती. आणि त्या इंडस्ट्रियल एनए मध्ये काही प्लॉट वाणिज्य उद्देशानं ठेवलेले असतात. म्हणजे सगळं बाबा 100 एकराची MIDC मोठे मोठे असतात, 50 एकराची MIDC, आपल्या इथं 10-12 एकराची MIDC आहे. तर सगळ्याच इंडस्ट्री जर केलं तर तिथं सगळे एवढे जे सगळे लोक येणार आहेत त्यांना राहायची, समजून चला बाबा तिथं काय बाहेरची लोक आली तर त्यांना राहायची, मुक्कामाची सोय पाहिजे, त्यासाठी तिथं लॉज पाहिजे आहे. या लोकांची जेवायची खायची व्यवस्था व्हायला पाहिजे, त्यासाठी तिथं रेस्टॉरंट पाहिजे आहे. तसंच काही लोकांसाठी बारची गरज आहे तर बार पाहिजे आहे. एखादं शॉप पाहिजे आहे तिथं बाबा, की जिथं किराणा माल, आता समजून त्याला कारखान्यामध्ये काही लोक राहतात, बिहारी लोक वगैरे आपल्या इथं पण आहेत, ती येतात तिथं राहतात. MIDC गावाच्या बाहेर आहे, मग त्यांना किराणा मालाचं सामान वगैरे, किरकोळ रोजमर्राच्या वस्तू म्हणतो ना, दैनंदिन उपयोगी वस्तू लागतात त्यांना. मग त्यासाठी त्यांना खाली गावात लांबच्या लांब जावं लागतं, ते शक्य नसतं. मग एखादं किराणा मालाचं दुकान पाहिजे. तर प्रत्येक MIDC मध्ये शासनानं इंडस्ट्रियल एनए बरोबरच काही प्लॉट वाणिज्य उपयोगी सोडलेले असतात. त्या वाणिज्य उपयोगी प्लॉटमध्ये, त्या कमर्शियल एनए प्लॉटमध्ये तुम्ही परमिट रूम बिअर बार सुरू करू शकता. मी तुम्हाला एक सांगतो, इंडस्ट्रियल एनए प्लॉटमध्ये तुम्ही वाणिज्य बिगर शेती करू शकत नाही. सॉरी, परमिट रूम बिअर बार सुरू करू शकत नाही. त्याचं वाणिज्य बिगर शेतीमध्ये रूपांतर करायचं. लोणंदची केस आली, आठवत आहे का, पेंडिंग आहे आपल्याकडे. त्याला त्याच वेळी सांगितलं होतं आपण की तुझं इंडस्ट्रियल एनए आहे, तो म्हणला माझे प्रांत ऑफिसमध्ये ओळख आहे, मी ते इंडस्ट्रियल एनए काढतो. त्यावेळेस त्याला सांगितलं होतं ते प्रांत ऑफिसमध्ये नाही, कमिशनर ऑफिसमध्ये नाही, तर तो जो झोन बदलायचा असतो, इंडस्ट्रियलचा कमर्शियल करायचा असतो, ते डायरेक्ट मंत्रालयात जातं. आठवते? त्याचं नाव नका घेऊ, पण नाव पण तुमच्या त्या लक्षात आलं असेल. हॉटेलचं पण नाव, पण त्या माणसाचं पण नाव. ती फाईल अजूनपर्यंत आपल्याकडे पेंडिंग आहे. त्यानं आपल्याला 10,000 रुपये टोकन पण पाठवलं होतं. आणि नंतर आपल्याला कळालं की ती जागा इंडस्ट्रियल एनए आणि ती फाईल आज तागायत पेंडिंग आहे. तो म्हणला होता नाही मी प्रांताकडून करून आणीन. त्यावेळेस त्याला सांगितलं पण होतं, मित्रा हे आम्ही पूर्वी केलेलं आहे, तर ते होईल, पण होणार नाही असं नाही, पण ती 4ने की मुर्गी 12ने का मसाला असं होईल. त्यापेक्षा तू बाहेर जागा बघ, चाललंय आता आपण ते करूया फॉरवर्ड. क्लिअर झाला कन्सेप्ट? क्लिअर सर. वाणिज्य बिगर शेती आपल्याला लागतं, इंडस्ट्रियल एनए आपल्याला चालत नाही. इंडस्ट्रियल एनएचं जर तुम्ही म्हणला वाणिज्यमध्ये मी रूपांतर करतो, तर कलेक्टर, प्रांत नाही, इव्हन मुंबईचं कमिशनर ऑफिस नाही, तर ते तुमची केस त्यांच्या थ्रू जाते. असं नाही की तुम्ही डायरेक्ट मंत्रालयात जाता. तुम्हाला इथं प्रकरण कमिशनर कडून मंत्रालयात, मंत्रालयात येऊन कमिशनरकडे, मग ते झोन चेंज होतो. हो सर. ओके, पुढचा प्रश्न विचार. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे, मोठा होतोय. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे, बार आणि शॉप मध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन किती आहे, म्हणजे त्यात प्रॉफिट ऑफ मार्जिन किती आहे असं? सगळ्यात हॉट विचारला जाणारा प्रश्न तुम्ही घेतला. शेवटचाच प्रश्न आहे ना मॅडम? हो, शेवटचा प्रश्न हा. ओके, हे बघा, बिअर शॉपिंग आणि वाईन शॉप यामध्ये तुम्हाला जी काही तुम्ही दारू विकायची तुम्हाला परवानगी आहे, ती दारू MRP वरच विकावी लागते. MRP वरच विकावी लागते. इव्हन आता काही वाईन शॉप मध्ये आता समजून चला एक 98 रुपयाला बाटली आहे, कुठली बाटली 98 रुपयाला आहे, आणि त्यानं तुम्ही त्याला 100 रुपये दिले आणि त्यानं 2 रुपये सुट्टे नाहीत म्हणून 2 रुपयाची शेंगदाण्याची पुडी दिली, तरी त्याच्यावर MRP ची केस होऊ शकते, त्याच्यावर एक्साइज वाले केस होऊ शकतात, MRP ची केस करू शकतात. आणि 3 तुमच्यावर अशा केस झाल्या. अशा केस झाल्यानंतर तुम्हाला ब्रिज केस होती, ती ब्रिज केस, तडजोड केस म्हणतो आपण, तडजोड होती. ही केस कलेक्टर समोर चालती. तुम्हाला पहिल्या वेळेस 20,000 दंड होतो, दुसऱ्या वेळेस 40,000 होतो, तिसऱ्या वेळेस 60,000 होतो. आणि तरी पण तुम्ही वारंवार सापडला तर तुमचं वाईन शॉपचं किंवा बिअर शॉपीचं लायसन्स सस्पेंड करू शकतो कलेक्टर.
सस्पेंड करू एका देशी दारूचं शिरवळ मधलं करलं होतं कलेक्टरनं, करायचं चाललं होतं, अक्षरशः हातापाया पडून खूप त्याला खर्च आला. ठीक आहे, असो, तो आपला विषय नाहीये. तर आपला विषय मार्जिनचा आहे. हो, ठीक आहे. आता परमिट रूम आणि बिअर बार मध्ये मार्जिन जे आहे, ठीक आहे, पण हे कळलं की तुम्हाला एमआरपी, सॉरी मी परमिट रूम बिअर बारवर लगेच गेलो इथनं म्हणणं सोडून. बिअर शॉप आणि वाईन शॉप मध्ये तुम्हाला जी काय तुम्हाला विकायची परवानगी आहे, म्हणजे बिअर शॉपीमध्ये सर्व प्रकारच्या बिअर आणि फ्रूट वाईन किंवा ग्रेप्स वाईन किंवा फ्रूट वाईन त्या विकू शकता. त्या विकताना तुम्हाला एमआरपी वरच विकावे लागतात. आणि वाईन शॉप मध्ये महाराष्ट्रामध्ये जी काय लिकर देशी विदेशी जे काय उपलब्ध आहे ते सगळं तुम्ही विकू शकता. आणि ते पण कशावर? एमआरपी वर. आता एमआरपी वरचं मार्जिन हे 8 ते 15% आहे. आपण एक 12% ऍव्हरेज धरूया. काही आयटमवर 8-9% आहे, काही आयटमवर 12 ऍव्हरेज. आता जर तुम्ही वाईन विकला, वाईनला 3 बॉक्सला 1 बॉक्स फ्री मिळतो, म्हणजे किती टक्के मार्जिन झालं? म्हणजे जवळपास 30% मार्जिन झालं. ते कमी जास्त होईल, अगदी कॅल्क्युलेट नका करू तुम्ही, गणित माझं कच्चं आहे. ठीक आहे, पण 30% मार्जिन झालं वाईनवर. काही मोठे ब्रँड आहेत, इम्पोर्टेड ब्रँड आहेत, त्याला खूप मोठा डिस्काउंट आहे. ठीक आहे, ऍव्हरेज जे आहे ते 8-8.5च्या पुढं आणि 15 पर्यंत आहे. ते पण मार्जिन तुमचं कशावर डिपेंड होतं? तुम्ही कॅश अँड कॅरी आहे का? कॅश अँड कॅरी असेल तर तुम्हाला 2% पर्यंत सीडी मिळतो. तुम्ही किती माल उचलताय, एक बॉक्स न उचलायला लागला तर तुम्हाला काही सीडी वेगळा आणि ट्रेड डिस्काउंट वेगळा, तो वेगळा असतो. पर केस ट्रेड डिस्काउंट असतो. म्हणजे हे मार्जिन जे आहे थोडं फ्लेक्झिबल आहे की बाबा तुमची पर्चेसिंग पॉवर किती आहे. पर्चेसिंग पॉवर म्हणजे काय? 1 बॉक्स उचलताय, 5 बॉक्स उचलताय, 10 बॉक्स उचलताय का 50 बॉक्स उचलताय? माझं तुम्हाला सांगणार आहे की एका महिन्यात स्टॉक तुम्ही उचला, त्याच्यावर सीडी पण घ्या, कॅश मध्ये उचला, सीडी पण घ्या आणि ट्रेड डिस्काउंट पण घ्या, चांगल्या प्रकारे मार्जिन मिळेल. ठीक आहे, बिअरला बऱ्यापैकी मार्जिन आहे. नॉन मुव्हिंग ब्रँड जर असेल तर त्याला जास्त मार्जिन मिळतं. जे खपतात ब्रँड त्याला कमी मार्जिन मिळतं. एक ऍव्हरेज 12% मार्जिन धरा. मी आता सांगितलं 8 ते 12, 12 मिळत नाही. ए रॉयल स्टॅगचं बिल मला काही जणांनी पाठवलं, मी ऍव्हरेज सांगतोय, मला लगेच त्याचं बिल पाठवू नका. मी तुम्हाला 3+1चं बिल पाठवतो 30% मार्जिनचं. एक ऍव्हरेज 12-15% मार्जिन आहे. ठीक आहे, वाईन शॉपला आणि बिअर शॉपला. आता परमिट रूम बिअर बारला आता सेम कंडिशन जी आता मी वाईन शॉप आणि बिअर शॉपची सांगितली तेवढं टक्के मार्जिन. हे बघा, एक लक्षात घ्या, परमिट रूम बिअर बार, बिअर शॉप, देशी दारूचं दुकान, कुठलंही लिकरचं दुकान, फॉर्म असू दे, जे डिस्ट्रीब्युटरकडून तुम्हाला माल येतो त्याची किंमत ही एकच असते. ही असं नाहीये की तुमचा बार आहे, तुमचं चालत नाही म्हणून तुम्हाला जरा जास्त दर लावलाय, तो वाईन शॉप आहे तो लई घ्यायला लागलाय म्हणून त्याला कमी दर लावलाय, तसं नाही. तसं जर केलं, करतच नाही केलं तर सेल टॅक्स वाले त्याच्यावरती केस करतात. कारण का? एमआरपी वरती आता 40% टॅक्स आहे, सेल टॅक्स आहे. तो सेल टॅक्स कंपनीतून ज्यावेळेस माल बाहेर पडतो त्यावेळेस एमआरपी गुणले 40/140 करून तिथंच एमआरपी वरचा सेल टॅक्स वसूल केला जातो. त्यामुळं कंपनी टू डिस्ट्रीब्युटर दर फिक्स आहे, डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर. मग रिटेलमध्ये परमिट रूम रिटेल आलं, बिअर शॉप रिटेल आलं, वाईन शॉप पण रिटेलच आलं, देशी दारूचं दुकान पण रिटेलच आलं, फॉर्म या रिटेल आलं. सगळ्यांना एकच दर असतो. इव्हन पैशामध्ये समजा 100 रुपये आणि 23 पैसे असेल तर ते 23 पैसे सुद्धा कमी करू शकत नाहीत. खाली राऊंड अप करतात टोटल बिलात, पण वरती बिल करताना 100 रुपये आणि 23 पैसेच बिल करतात. त्याचा जो राऊंड अप असेल तो खाली टोटल, मग त्यानंतर तुमचा 1% TCS लागतो. जर तुम्हाला ट्रेड डिस्काउंट असेल तर ट्रेड डिस्काउंट मायनस होतो, तुमचं सीडी असेल तर ते सीडी वजा होतं, आणि नंतर जो राऊंड अप होतो त्यामध्ये ते पैसे त्या राऊंड अप मध्ये ऍडजस्ट करतात. परंतु त्या दारूचं जे बॉक्स रेट आहे तो परमिट रूम बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉप किंवा इतर कुठली जी लिगली लायसन आता चालू आहेत त्यांना एक असतो. ठीक आहे सर. त्यामुळे हे 10-12% मार्जिन तुम्हाला परमिट रूम बिअर बारला मिळालं. आणि त्याच्यावर 35% जनरली परमिट रूम बिअर बारवाले घेतात. 35%. ते 35% हे 10% धरा, 85% तर परमिट रूम बिअर बारचं मार्जिन कुठंही गेलं नाहीये. ठीक आहे सर. ठीक आहे, डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं, कळालं तुम्हाला? आणि काय अडचण आहे का ह्यामध्ये? मार्जिन मध्ये अडचण नाही, नक्की क्लिअर झालं सर. तुम्हाला क्लिअर आहे का मॅम?
सांगाल ना तुम्ही पण? हा, नुसतं व्हिडिओ करू नका, ऐकला पण ना तुम्ही पण व्हिडिओ. ऍक्च्युली हा व्हिडिओ तुमच्या दोघींसाठी बनवलेला आहे. हो हो सर. ठीक आहे. हे जर तुमच्या डोक्यात घुसलं तर तुम्ही जे प्रश्न फेस करता रोज त्याला तुम्हाला उत्तर देता येतील. ओके सर. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही दोघींनी पण बघा. वेगवेगळा प्रयोग केला आपण एक फ्रेंडली बनवायचा. हा मित्रांनो, असे व्हिडिओ बनवायला खरोखर खूप कष्ट पडतात. आता आम्ही बराच वेळ झाले बसलोय ह्याच्यावरती सांगतोय तुम्हाला. तर माझं म्हणणं आहे की जरूर आपल्या ह्या व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये स्प्रेड करा, शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.